बँकरप्ट असणाऱ्या कंपनीकडून मुंबईमध्ये टोल वसुली केली जाते असं म्हटलंय नाना पटोलेंनी। नियमानुसार बँकरप्ट असणारी कंपनी टोल वसूल करू शकत नाही असं पटोलेंचं म्हणणं आहे। 5 टोल नाक्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये 10,000 कोटींचा टोल वसूल झाला असं नाना पटोलेंनी म्हटलंय। मुंबई शहराला एकूण 5 गेट आहेत आणि त्याला टोल लागलेला आहे। IPL नावाची ही टोल कंपनी आहे। या कंपनीनं आतापर्यंत टोल वसुली जी केलेली आहे, जी रेकॉर्डला आहे, त्या माध्यमातून 6,656 कोटी रुपये या टोल वसुलीच्या माध्यमातून जमा केले। पण कॅशमधून आलेले पैसे याच्या रेकॉर्डवर नाही। म्हणजे जवळपास 10,000 कोटीच्या वर या कंपनीनं पैसे वसूल केले। ही कंपनी बँक करप्ट झालेली आहे। ही कंपनी बँक करप्ट झाल्यानंतरही सुद्धा, कारण की टेंडरच्या आमच्या ज्या प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये ती कंपनी बँक करप्ट नसावी अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्येच आहे, मध्ये वर्गीकृत करण्यात आलेली असून सर्व बँकांनी पुनर्प्राप्तीसाठी दावा दाखल केलेला आहे। म्हणजे या बँकांना लुटणारं, ज्याच्यात जनतेच्या ठेवीचे पैसे असतात आणि त्या ठेवीचे पैसे यांनी गहाण केले या कंपनीनं,